नमस्कार मंडळी, 1 जून 2020 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेची सुरुवात केली आहे। या योजनेअंतर्गत सर्व गरजू उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येते। या योजनेचा लाभ पथ विक्रेते, भाज्या विक्रेते, फळे विक्रेते, रस्त्याच्या कडेचे दुकानदार विक्रेते यांना होणार आहे। स्वनिधी योजनेच्या माध्यमातून देशातील फेरीवाल्यांना 80,000 रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते। ही योजना कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली आहे। असे नागरिक जे रस्त्यावर छोट्या मोठ्या सामानाची विक्री करून आपला उद्योग सुरू करण्यास इच्छुक असतील, अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाईल। या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना 60% दराने व्याज सबसिडी दिली जाईल। सबसिडीची रक्कम कर्जदार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दर 3 महिन्यांनी जमा केली जाईल। पीएम स्वनिधी योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष कागदपत्रांची आवश्यकता नाही। एकदा कर्जाची परतफेड केल्यानंतर लाभार्थीला दुसऱ्यांदा कर्जाच्या स्वरूपात कोणत्याही व्याजदराशिवाय दुप्पट रक्कम मिळू शकते। या योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची रक्कम 1 वर्षाच्या कालावधीत फेडता येते किंवा मासिक हप्त्यामध्ये सुद्धा परतफेडीचा पर्याय आहे। पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारताचा रहिवासी असणे गरजेचे आहे। रस्त्यावरील विक्रेते या योजनेसाठी पात्र असतील। कोरोना महामारीमुळे ज्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात। रस्त्याच्या कडेला असणारे स्टेशनरी दुकाने आणि छोटे कारागीर या योजनेसाठी अर्ज करू शकतात। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही गॅरंटीची गरज भासणार नाही। लाभार्थी कर्ज एकरकमी किंवा हप्त्याच्या स्वरूपात जमा करू शकतात। पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शिधापत्रिका किंवा पासबुकची झेरॉक्स असणे आवश्यक आहे आणि पासपोर्ट आकाराचे फोटो सुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे पीएम स्वनिधी योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकणार आहात। तर अशा प्रकारे नवीन योजनेची माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल आयकॉनला देखील प्रेस करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।